मी या ठिकाणी डॉक्टर श्री गणेश सवालाके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. तिसरा मुद्दा, लक्ष द्या व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी. लक्ष द्या, लक्ष द्या. तिसरा मुद्दा, लक्ष द्या व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नीतिमत्ता निर्माण करा, नैतिक मूल्य आचरणात आणा. आज माझ्या पुढ्यात बसलेले वृद्ध मंडळी आहेत. नमस्कार काका, कसे आहात? बरे आहात काका? तुम्ही कसे आहात? ठीक. अरे वा. आई कशा आहात तुम्ही? छान ना. अगं ताई तू कशी आहेस? ठीक. अरे वा, क्या बात. म्हणजे बोलण्याने तुम्ही रिश्ते नाते संबंध वाढवू शकता. सोबत मान सन्मान देणं गरजेचं आहे. जर तुम्ही इतरांना जर मान सन्मान दिला नाही तर तुम्हाला कधीच कोणीच मान सन्मान देणार नाही. एवढं मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणून आस्थापनेत गेल्यानंतर, करिअरच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांना मान सन्मान देत चला, निश्चितच तुमचा मान सन्मान होईल. जेव्हा केव्हा एखादा चतुर्थ कर्मचारी तुम्हाला पाणी आणून देते, त्याला सुद्धा तुम्ही धन्यवाद मानता, तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला मनापासून अंतःकरणातून म्हणतो की यस, माझ्या साहेबांनी मला धन्यवाद म्हटलंय. बघा, भुका किती लोकांना लागलेल्या आहेत? सगळ्यांना लागलेली आहे. मला पण लागलेली आहे. कडकडून भूक लागलेली आहे, जाम भूक लागलेली आहे. आणि एक दिवस जर उपवास केला ना तर माणूस मरत नाही, एवढं लक्षात ठेवा. अरे मी माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीला 24 तासाचा कडेकोट उपवास सांगतो, तो व्यक्ती सुद्धा कडेकोट उपवास करतो, फक्त आणि फक्त पाण्यावर जगतो 24 तासासाठी. काय इकडे काय काल एकादश होती म्हणलं, काही काही जणाले. बर, काल एकादश होती म्हणते, आज द्वादश आहे. एकासाठी टाळ्या एक वेळा. कारण कसं आहे, काही गोष्टी मला माहीत नसतात. तुम्ही नीतिमत्ता, मान सन्मान देण्यासाठी तत्पर व्हा. सर नमस्कार. तर मान सन्मान. त्यानंतर चौथा मुद्दा, समस्यांना विसरा आणि समोरचा. जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यात काही अडचणी येतात त्यावेळेस प्रमुख जे मार्गदर्शक असतात त्यांच्याकडे जायचं. सर मला या समस्या आहेत, या समस्येतून बाहेर निघण्यासाठी मला मार्ग सांगा. मला माझा व्यवसाय उभा करायचा आहे, याच्यामध्ये मला तुमची मदत पाहिजे. ते मदत करतील. समस्या आलेल्या आहेत तर स्वतःजवळ ठेवू नका, आई वडिलांशी शेअर करा. मुली, तुम्हाला काही समस्या असतील तर तुमच्या आई वडिलांशी बोलत चला. मुलांनो, तुम्हाला काही समस्या असतील तर आई वडिलांशी चर्चा करत जा. नाहीच तिथून हल निघाला तर शिक्षक आहेत आपले. 5वा नंबरचा मुद्दा, आजवर लक्ष केंद्रित करा. कल मत देखो क्या होगा भाई, आज देखो, अभी देखो क्या करना है. कल करे सो आज, आज करे सो अभी, अभी अभी और इसी वक्त. केव्हा करायला पाहिजे? आजच निर्णय करून घ्या. काय बनायचंय तुम्हाला? मोठा ऑफिसर, एक कामगार, का एक रोजगार केंद्रामध्ये आल्यानंतर एक दिवसभर फक्त 12 तासाची नोकरी करायची आहे? आजच ठरवू शकता तुम्ही. मोठा ऑफिसर, मोठा कलेक्टर सुद्धा बनण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये इथे आहे. दाखवायचे मग लक्षात येईल. कोलगेटनी घासले, बबुलनी घासले की कशाने घासले तर. कारण दांत दिखते हैं स्वच्छ, लेकिन घसाई किससे हुई है तो नहीं पता ना, तो हमें पता चल जाएगा भाई उसी बहाने. ज्या ज्या लोकांनी राखडीनं, ज्या ज्या लोकांनी लिंबाच्या काडीनं, ज्या ज्या लोकांनी बाबळीच्या काडीनं दात घासलेत ना, त्यांचे दात पडलेले नाही. पण ज्यांनी वेगवेगळे जे काही बबूल पेस्ट हे ते सगळ्यांनी घासून घासून काय केलं, दातांचा सुपडा साफ करून टाकला. आज एक दात जरी बसवायचा म्हटलं ना तर भाऊ 25,000 रुपये लागते. आमचे डॉक्टर साहेबांनी माहित आहे, एका दाताची किंमत 25,000 रुपये आहे. लोक म्हणते, ओय कुठे इकडे या भुक्की मारण म्हणते, ते 64 दाता तोडून म्हणते. हा, अरे 32 तुम्ही पकडले होते त्याच्यात, 32 इकडले होते, 32 तिकडले होते. मला वाटलंच तरी 64 चुकत म्हणून काहीतरी. तर आज 64 दात जर बसवायचे असेल ना भाऊ, कमीत कमी 6 लाख रुपये लागते बसवाले.
म्हणून दात सांभाळून ठेवा. म्हणून आपल्या जे गृहिणींना सांगणं आहे की त्यांनी बबूल पेस्ट बनवा, त्याच्यानंतर त्यांनी बबूलचं, त्याच्यानंतर आपल्या निंबाचं, अशा पद्धतीचं मंजन तयार करा आणि ते विका. आम्ही घ्यायला तयार आहोत, आम्ही घ्यायला तयार आहोत आणि विकून पण द्यायला तयार आहोत. त्याच्यानंतर 6वा मुद्दा, येणाऱ्या संधीला ओळखा. कशाला ओळखा? संधी. आज तुमच्या दरवाजाची दस्तक दिलेली संधी आहे, याला ओळखा. या संधीला सोनं करा, या संधीचं सोनं करा. डॉक्टर विष्णू उकंडे सरांनी जो महिलांचं सशक्तीकरणाचा गट उभा केलेला आहे, जवळपास नाशिक, नांदेड या ठिकाणी त्यांना जागा पण मिळालेली आहे. तर हे कशाचं प्रतीक आहे? त्यांनी संधीला ओळखलं, तुमच्यामधलं स्किल ओळखलं, पोटेन्शियल ओळखलं आणि आज म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि ते तुमच्यासोबत आहात. भावी आयुष्यामध्ये तुम्ही जर त्यांना जर निवडून दिला तर निश्चितच तुम्हाला ते मोठ्या पदावर नेऊन पोहोचतील आणि तुमच्या व्यवसायाला सातत्याने मदत करत राहतील, अशी मी ग्वाही त्यांच्यातर्फे तुम्हाला देतो. त्यानंतर 7वा मुद्दा, काय बनू शकता, काय बनू शकता यावर लक्ष केंद्रित करा. अरे यार, मी 12वीला विज्ञानला जाऊ शकलो नाही, कॉमर्सला जाऊ शकलो नाही, पोलिसमॅन बनू शकलो नाही, चांगला स्विमर बनू शकलो नाही, चांगला शेतकरी बनू शकलो नाही. अरे जे झालंय त्याला सोडून दे, जे झालंय त्याला सोडून दे, जे गेलं आहे त्याला सोडून दे. पण आज माझ्याजवळ, माझ्या समोर काय आहे ते ओळखा आणि ते ओळखून पुढे चला. माझ्यात स्किल कोणता आहे? मला कुरवड्या चांगल्या बनवता येतात, शेवड्या चांगल्या बनवता येतात, मला स्वयंपाक चांगला करता येतं, मला स्वच्छता चांगली करता येतं. स्किल ओळखा. आज एक भारतातला व्यक्ती स्वच्छतेमध्ये त्याचं नाव आहे आणि तो अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं जे राष्ट्रभवन आहे त्या राष्ट्रभवनाच्या स्वच्छतेसाठी अपॉइंटेड आहे. स्वच्छता पण तुम्हाला रोजगार देऊन जाते मित्रांनो. म्हणून जे नाही आहे, जे मिळालं नाही त्याच्याकडे असं फिरकून पाहू नका. मी गणेश सव्वाला काही पोलिसात भरती होऊ शकलो नाही. काहून नाही होऊ शकलो? अरे हाईटच नव्हती ना भाऊ, हाईटच नाही तर काय पोलिसात भरती होईल, काय पोलीस घेणार आहे तुले, असे माझे मित्र म्हणे मले, असे माझे मित्र म्हणे मध्ये. त्यानंतरचा 8वा मुद्दा, म्हणून पोलीस झालं नाही टेन्शन नाही, लोकांसमोर बोलण्याची, त्या पोलिसाला ट्रेनिंग देण्यासाठी मला आज ते लोक बोलवतात. चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? मग त्या पोलिसांना प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीसाठी टाळ्या होऊन झाले पाहिजे. जे नाही बनू शकलो त्याचा विचार सोडून दिला, जे बनता आला ते बनलो आणि आज म्हणून तुमच्या पुढ्यात आहोत. ओके, 8वा नंबरचा मुद्दा, जे नाही त्याला सोडून द्या, जे नाही त्याला सोडून द्या. आज बघा तुमच्या आयुष्यात असे कितीतरी मित्र येतील आणि कितीतरी मैत्रिणी येतील. अरे भाऊ, खिशात नाही दामाजी आणि त्या पोरीले म्हणतं चल माझ्या गाडीवर बसून कुठं फिरवशील, आणि हे पोरीलाही वाटते. मग त्या पोरीने पण विचार करायला पाहिजे, अरे तो काही कमावतच नाही, त्याच्या मागून लागून फायदा काय? अरे थोस्त बापाच्या भरोशावर जगून राहिला, तुम्हाला का बापाच्या भरोशावर जगणार आहे तो? म्हणून सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपल्या मायबापाने जे काही स्वप्न बघितलेले आहेत त्या स्वप्नांना कधी भंग होऊ देऊ नका, त्यांचा विश्वासघात करू नका. प्रेमात आणि याच्यात पडण्याचं हे तुमचं वय नाही, एवढं लक्षात ठेवा. मायबापाने ठरवलेलं आहे तुमचं लग्न करून द्यायचं, ते करून देतील केव्हा ना केव्हा. पण जर तुम्ही जर चुकीचं पाऊल जर उचललं तर आयुष्यात ते पाऊल कधीच वापस घेता येणार नाही. म्हणून ज्याही मुलासोबत मुलीसोबत लग्न करताय ती मुलगी नोकरीवर आहे काय, तो मुलगा नोकरीवर आहे काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मायबापाच्या भरोशावर जर खात असेल तर त्याच्यासोबत लग्न करून फायदा नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे का फायदा. म्हणून आज चुकीचं पाऊल उचलायचं नाही. मुलांना पण सांगणार माझं आणि मुलींना पण सांगणार माझं. कारण हे वय असं असतं की एखादा पोरगा एखाद्या पोरीच्या प्रेमात पडते आणि एखादी पोरगी एखाद्या पोराच्या प्रेमात पडते. म्हणजे एका गोट्याचं लक्ष एका गोटीवर जाते आणि एका गोटीचं लक्ष एका गोट्यावर जाते. म्हणजे मी गोटा आणि एक गोटी, सीधं आहे ना. पण त्याच्या खिशात काय आहे, तो कमावते काय, याचा कधीच विचार नाही करत. म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मायबापांना आपल्याला इथपर्यंत कशासाठी पाठवलं? शिक्षणासाठी पाठवलं, शिक्षण घेण्यासाठी पाठवलं, तुमच्या करिअरसाठी पाठवलंय. तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा.
त्याच्याशिवाय भटकू नका इकडे तिकडे. कारण आयुष्यात असे गोटे कितीतरी येईल तुमच्या आयुष्यात. या गोट्यांवर लक्ष ठेवू नका, या गोट्यांवर लक्ष ठेवू नका. स्वतःचं लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी अग्रेसर राहा. असं झगडा, असं जगा, असं विचार करा की ते अचिव्हमेंट, ते गोल प्राप्त केल्याशिवाय थांबू नका. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर जे नाही त्याला सोडून द्या. हे आपल्या कामाचं नाही. आता लग्न झाल्यावर सगळंच काही कामाचं आहे, पण आता काही कामाचं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 9वा मुद्दा, आपल्या प्रतिक्रिया दुरुस्त करा, चांगल्या करा. येता येता एका ठिकाणी माझा ऍक्सिडेंट झाला सकाळी 8 वाजता. त्या माणसाला मी जर असं म्हटलं असतं, अद्याप झोप नाही झाला का, मी दिसत नाही का तुले, बाहेर धुतरे, असं म्हटलं असतं तर काय झालं असतं? तो आला असता, भांडला असता, रप रप मला वाजून दिल्या असत्या. कारण त्याची हाईट बम होती अशी 6 फूट, मी पाहिला 5 फूट. मला त्याला असंच पाहा लागलं. आणि ह्या कंडिशन मध्ये जर मी त्याच्यासोबत असं हुज्जतगिरीने वागलो असतो तर काय झालं असतं? तुमच्या समोर मी नसतो येऊ शकलो. या उकंडे साहेबांनाच तुम्हाला मार्गदर्शन करावं लागलं असतं. पण मी काय केलं? माझी प्रतिक्रिया दुरुस्त केली. त्यांना गाडीने ठोस मारली, पण दादा सॉरी, हा त्यानं मारली पण मी सॉरी म्हणून गेलो. किती मोठं कर्म आहे माझं, किती मोठे शब्द आहेत. सॉरी, अरे चुकी तर माझी आहे ना, तू कशाला सॉरी म्हणतो? नाही सॉरी दादा, माझं चुकलं. एका क्षणात, एका मिनिटाच्या आत मी तो एरिया पार करून गेलो. पण त्याच्या जागेवर पहिला शब्द वापरला असता तर अरे अशी तशी झाली असती, मी रक्तबंबाळ झालो असतो ना, हॉस्पिटलमध्ये भरती झालो असतो. प्रतिक्रिया जशी चांगली असेल ना, तर तुम्हाला सांगतो भाऊ, तुम्हाला कोणीच मागं ओढणार नाही. प्रतिक्रिया चांगली ठेवा, सकारात्मक ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. त्यानंतर 10वा नियम, रोज नवीन शिकण्याची तयारी ठेवा. रोज रोज नवीन शिकत चला. आज मला व्हॉट्सअप चालवता येत नाही, शिका. मला यूट्यूब चालवता येत नाही, शिका. व्हिडिओ बनवता येत नाही, बनवा. कसे बनवायचे शिका, त्याचं ट्रेनिंग घ्या. प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग तुम्हाला घेता येते. जिस चीज में आप कमी हो उसे ढूंढो, क्या खामी है उसे ढूंढिए और उसे पूरा कीजिए. निश्चित रूप से आप जिंदगी में आगे बढ़ सकते हो दोस्तों. त्यानंतर आज मी इथेच थांबू इच्छितो शेवटच्या एका वाक्यामध्ये. आज तुम्ही सगळ्यांनी मला इथे ऐकलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. त्यानंतर मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी असतात आयुष्यात सांगाजोगत्या. तर एखाद्या वेळेस असाच कधी संधी, एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर नक्की तुमच्यासोबत बोलण्यासाठी येऊ. डॉक्टर विष्णू उकंडे साहेबांनी जर आपल्याला इथे बोलावलं तर नक्कीच तुमच्या भगिनी मंडळाला सुद्धा मार्गदर्शनासाठी येऊ. आणि तुमच्या जीवनात सर्वाधिक महत्त्वपूर्ण काय आहे? नोकरी आहे, व्यवसाय आहे की तुमचा परिवार आहे, हे तुम्हीच ठरवा. आणि स्वतःसाठी तुम्ही काय भविष्यात विचार केलेला आहे याच्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करा. या बघा, इस भूतल पर कब पैदा होना और कब मरना यह मेरे हाथों में नहीं है, लेकिन इस दोनों के बीच में कैसे जीना ये मेरे हाथ में है. तो मैं खुद डिसाइड कर सकता हूं कि मुझे कैसे जीना है. तो हौसलों के साथ जीना है, बुलंदियों के साथ जीना है, प्रेरणाओं के साथ जीना है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आज रोजगाराच्या वाटा या अंतर्गत आणि सोबतच माझं यूट्यूबला डॉक्टर गणेश सव्वालाखे या नावाने चॅनल सुद्धा आहे. त्याला पण तुम्ही सगळेजण इच्छे जेवढे की बसलेले तेवढे सबस्क्राईब करू शकता. माझे व्हिडिओ सगळेजण बघू शकता. डॉक्टर गणेश सव्वालाखे, एक ही नाम काफी आहे. सव्वालाखे टाकताना फक्त एवढंच टाकायचं, SAWWALAKHE, सव्वालाखे. मित्रांनो, आशा करतोय की तुम्ही तिन्ही व्हिडिओ बघितले असेल. तर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 तुम्ही अवश्य बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.